पेपर फुटी प्रकरणामध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह क्लास चालक आणि विद्यार्थी नातेवाईकांना अटक करण्यात आलेली आहे। तर ही महत्त्वाची बातमी आहे। पेपर फुटी प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आलेली। औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी ही महत्त्वाची कारवाई आहे। आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 3 अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। या अधिकाऱ्यांच्या सोबतच क्लासचे चालक आणि नातेवाईकांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती आहे। ही जी भरती प्रक्रिया आहे ही आता रद्द करण्यात आलेली आहे। एमपीएससीच्या पेपर फुटी प्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी ही म्हणायला लागेल। 3 अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये अटक करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव यांच्याकडून। साक्षी, मोठी कारवाई आहे, 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा जी पेपर फुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। या प्रकरणात 6 आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एमपीएससीचे 3 अधिकारी, एका क्लास चालकाचा आणि एका विद्यार्थ्यासह त्याच्या नातेवाईकांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गैरप्रकाराच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडून तपास जो आहे तो आता सध्या सुरू आहे। आणि जे प्रमुख आरोपी आहे एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा पेपर फुटी प्रकरणातले, त्यांना मुंबई शाखेकडून गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। साक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आताची मोठी बातमी आहे, पेपर फुटी प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे।